हाय एव्हरीवन, अनन्या लाईफ अँड फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी जरा वेगळ्या व्यक्तीबद्दल बोलणार आहे, ज्यांनी शिक्षण, पर्यावरण आणि लडाखसाठी खूप महत्त्वाची कामं केलेली आहेत। ते म्हणजे सोनम वांगचुक। सोनम वांगचुक हे तंत्रज्ञान, शिक्षण तज्ज्ञ आणि अभियंता म्हणून लडाखमध्ये नामांकित व्यक्ती आहेत। त्यांनी थंड प्रदेशातही थंड प्रदेशात उपयोगी अशा लागणाऱ्या अनेक प्रयोग केलेले आहेत। 28 जूनपासून ते दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत आणि त्याच्यामुळे तब्येतही खालावली आहे। तर सरकारने थोडा विचार करावा त्यांचा। आणि त्यांचा उपोषणाला बसण्याचा उद्देशही असा आहे की शिक्षणामध्ये पारदर्शकता असावी। आणि खरंच आहे ते, कारण त्यांची मागणी आहे की विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, कारण आता नेटची पेपर लीक होत आहेत आणि हे खरंच चुकीचं आहे। मुलं रात्रंदिवस त्यासाठी मेहनत घेतात आणि जर त्यांचं वर्ष जर वाया गेलं तर ते वेगळ्या मार्गाला जाऊन स्वतःला इजा करून घेतात आणि असे बरेच मुलांनी स्वतःला इजा करून घेतलेली आहे। पुढे जाऊन आपलीही मुलं आहेत, तर आपल्याही मुलांच्या बाबतीत ह्या घटना घडू नयेत यासाठी आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे, असं माझं मत आहे। बाकी तुमचं मत काय आहे ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा।